खोबरेल त्याला नाही पेट्रोल 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 अरे अरे माझ्यानो अरे ही डिझेलची गाडी त्याच्यात मागे पेट्रोल टाकलं ही मठ्ठ मेंदूची लावण्याची अरे पेट्रोलची गाडी नाही बाबा डिझेलची काय झालं सुभाषराव डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाकलं यांनी इंजिन डिझेलचं आणि पेट्रोल कशी गाडी गेली का ना हातावर दोन चापटे लावते त्याशिवाय तू शाळा नाही तू माझ्या हातावर तुला दोन का अरे करावं लागेल अजिबात स्टार्टर मारणार आहे ना डायरेक्ट ट्रॅक्टर आहे असा शोरूमला गाडी सोडून द्या डायरेक्ट डिझेल काढून द्या त्यात नौजलमध्ये गेलेलं सगळं पेट्रोल काढून घेतली स्वच्छ करून देते अरे लक्ष्मी दारात आलेल्या पुन्हा अण्णा घरी असेल अण्णाला म्हणा डोक्यावर गाडी तिथं शोरूमला नाही ट्रॅक्टर लोकांचं भाडे द्यायला मोकळं नाही तुमच्या आजला तुला अशी शिक्षा पाहिजे ते बी गेलंय कुस्त्या बघाय शेजारच्या गावात भाऊ माझी काय चुका हे मोठ्या डोक्याची नसती संघ बाळू काहीतरी परवाना मला ए नका एकामेका उचकू हे शोरूमला गाडी घेऊन जाऊ शोरूमला अशी गाडी जाऊ द्या आम्ही नंतर जेजुरीला पण पहिलं त्यातलं पेट्रोल सगळं इंजिन पर्यंत पोहोचलो जाम होईल सुभाषराव मला लय टेन्शन आलं तुम्ही घरी चला शब्द बोल नको भाव कशाला 1000 रुपये तू त्यांचं ट्रॅक्टरचं हो आणि इथनं ओढून द्यायचं 1000 रुपये द्या 5000 रुपये द्या की मला एक गाडीचा टायर एक घेऊन टाक ह्याला असं म्हणतात विनाशकालीन ही परिस्थिती बोलते माझ्याच घाल पोरांनी चुका करायच्या माझा सांगितलं माझा ऐकायचा तुला मी कमी ऐका शांत बसा हे का ना जे काय पैसे असतील ते भाऊ पैसे पाठवत्याल काळजी करू नको द्या की रामभाऊ गाडी तुमची पहिल्यांदा गाडी घेऊन जा रामभाऊ पैसे गणाला पाठवा लागतात माझ्या 2 मिनिटं तुम्ही तो पैसे नसेल स्वतः शिकलेला तुला कळत तुला शिकवतो माझ्या अक्कल कर तुला माणसात नाही ए गणा व्यवस्थित कर काय लागा ना तुझ्यामुळे किती बोलणं बसलं आम्हाला मला बोलतो कशी मी गाडी चालवली अरे तुम्हाला असं वाटतं माझ्या मित्र का शत्रू आहे तू सांगायचं ना तिथं आला म्हणून तुला कळत नाही काय चला लवकर फोन करा का हिशोब करतो रामभाऊ आता गाडीचं कडून नाही घडलंय त्या पोराला बी काय गणाला काय म्हणू नका अजिबात तुम्ही काय थोडाफार आता आलाच खर्च काय बाळासाहेब थोडा फरक काय ते पेट्रोलचं त्या नौजल मध्ये गेला असेल बस पंपात गेला असलं तर पॅक होईल इंजन भावा बसराव तुम्ही बाळू डिझेल इंजन कशाला केले डिझेलचं पेट्रोल चालतं पेट्रोलचं डिझेल चालतं काय तू काहीतरी करत बसा कॉम्प्युटराइज गाडी आजकाल गाय केली तू शोरूमला नाही सुभाषराव घरच्या घरी खोलला असतं फुकून काढला मठ्ठ आणि तो मेंदू घालला कंचाडला मेंदू बाळ्या वहिनी कसं दिवस काढता ह्यातूनच शिकायचं असतो शिकायसाठी गाडी काय माझ्या बायको समोर माझा अपमान करू नको तू किती दगड धोंडा आहे ते तुझी बायको मला नेहमी सांगते मी असं म्हणत आहे मी दगड धोंडा पटलो का असं कुठं बी लागलं की सोनं होतं नाही रामभाऊ नव्या कोऱ्या गाडीचं इंजिन लॉक झाले उद्या शोरूमला नेलं गिअर बॉक्स काढा म्हणलं तर काय करायचं किती खर्च येईल बाळासाहेब म्हणते बरोबर म्हणते मला काय कळानाच तुम्ही काय घाबरवता एवढं 45 लाख माझ्या कशाला 50 लाख रुपयाची गाडी फर्निचर तुम्ही लय नका तो सांगू रामभाऊ दुसरी गाडी आणन नाही तर 50 लाखाला 50 लाख खर्च करेल जागीर करणार का दोघं तुम्ही पण पाहिजे ना मदत करते शे आमचे आई मगाशी झालेत चहा पाणी झाला काय टेन्शन राम तुमच्याकडे टेन्शन मध्ये पण का माझा टाळताय ए तुम्हाला आखली नाही आमिर भावती कसं मी गाडी चालवत होतं त्याला म्हणत होतं मला चालू अरे नालाय का अरे आम्ही कवा कशी मी चालवली गाडी बघितलं का उद्या दोनदा खड्ड्यात घातली त्यानं भया तूच म्हणतो पोरगा हातात तोंडाला आलंय तुम्हाला लय पोळ काय तू गाण्याचा मी कान उपडतो वेळ बरोबर आहे काय झालंय माहितीये का सगळ्या लोकांना देवाने मेंदू वाटलं तुम्ही दोघे गैरहजर होता मठ्ठ निघाला दोघं सुद्धा माझा ऐकायचं ना 45 लाख रुपयाची गाडी कशी असू द्या भाऊ इतकी मी आदपशार गाडी चालवतो अहो फक्त गाडीतलं तेल संपलं म्हणून गाडी पण पडली आणि परत तेल बी टाकलं पण गाडी चालू व्हायला कसलीच आता जेजुरीला जाऊ शकत नाही पण बाळासाहेब गाडीतलं कळतं लगेच पटकन नीट करायचं झाल्यावर जाऊ पण आधी बाळासाहेब तुम्हाला गाडीतलं कळतं बघा पुढे काय मला परत नीट सांग अहो गाडीतलं तेल संपलं म्हणून गाडी बंद पडली म्हणून पाटाला उद्या तेल आणायला लावलं तेल टाकलं तर गाडी चालू व्हायना कसलं तेल टाकलं